नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आपण काय केलं आहे, हा बोकड घेतलेला आहे आणि याला आता 25 तारखेला बरोबर आपल्याला आणायला 1 महिना पूर्ण होतो. 26 तारखेला समजा, तर याला 19 तारखेला कंप्लीट 3 महिने होतात. या बोकडाला आपण प्युअर बिटल बोकड आणलेलं आहे. बघा त्याचे कान बघा तुम्ही, हे प्युअर बिटल आहे. हा काही क्रॉसचं बिटल नाही, काही नाही, 1 नंबर प्युअर बिटल आहे. आणि हा बिटल आपण आणलेला आहे 25,000 रुपयामध्ये. आता बऱ्याच जणांचं म्हणणं काय आहे बरं का, की आता जे मित्रमंडळी आहेत, तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो. मित्रमंडळी काय म्हणतात, हा बोकड कशाला आणला, 10,000 रुपयाचा बोकड आहे. बरेच जण आता ज्यांना कुठलाही अनुभव नाही तर ते म्हणणारच आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज कोणताही व्यवसाय करायचं म्हणलं ना, तुम्हाला सुरुवातीला नाव ठेवणार लोक. सुरुवातीला तुम्हाला म्हणणार एवढा खर्च केला कशाला, हा बोकड आणला. आता आज मला हे म्हणतात, हा बोकड तो 25,000 रुपयात घेतला, 10,000 रुपयाचं पण बोकड नाही, असं तसं. आता गावरान बोकड हा 10,000 रुपयाला पण 10,000 रुपयाला पण कमी भेटला असता, कारण 2 महिन्याचं बोकड. पण हा प्युअर बिटल आहे. आणि सध्या मार्केट जर म्हणलं तर बिटल आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आणि त्याच्यामुळं काय, आता तेच लोक काय म्हणतात परत बघा, लक्षात घ्या, लोक कसं वागतात हे तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगतोय. ते म्हणतात हा 25,000चा बोकड नाही, आणि असला तर मग एवढा 25,000 रुपयात इतकंसा बोकड कसं काय घेतला होता, माग घेतला, असं झालं तसं झालं, पैसे जास्त दिले, तुला काहीच कळत नाही, असं तसं. परत काय म्हणतात बघा, बोकड मोठा झाला की आम्ही तुझ्याकडून एक शेळी तुझ्या बोकडांना लावून घेऊ. म्हणलं एवढं सोपं नाही, 500 रुपये शेळी लावण्याची घेणार. ते म्हण नाही नाही. ह्या बघा, मित्रमंडळी कसे असतात हे तुम्हाला सांगतो. चक्रात आलं तर लांब पळतात, आणि चांगले दिवस आले की जवळ येतात. त्याच्यामुळं अशा मित्रमंडळीकडून दुर्लक्ष, अंतरान राहायचं. आता हा बोकड जरी आपला मोठा झाला, आता सध्या आपण याला शेळ्यामध्ये नेतोय चारण्यासाठी. आता झाला विषय संपला. आता कुठे चारायला नाही, काही नाही. आता गवत आहे, घास आहे आपल्याकडं, हेच खाऊ घालणार आपण. पण लोकांचं विचार कसे बघा तुम्ही, लोक काय करतायत. लोक म्हणजे निगेटिव्ह करायला उशीर लागू देत नाही, पॉझिटिव्ह म्हणत नाही, बाबा तो आणला बोकड भारी, असं नाही. बोकड चांगला आहे पण पैसे जास्त दिले. आणि परत अशा काय पुढं चालून मोठा झाला की आमची शेळी क्रॉस करून घ्यायची. फुकटामध्ये कसं होईल, 25,000 रुपये मोजून दिले आपण, आणि यांना आपण फुकट शेळी लागवड करू देणार का? 500 रुपये रेटना म्हणलं आपण शेळी लागवड करणार आहोत. 25,000 रुपये गुंतवणूक करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. आज लोकांना म्हणजे काय आहे, लोकांना जर खायला दिलं तर चांगलं वाटतं, फुकटात म्हणलं तर चांगलं वाटतं, आणि चलन लावल्याच्या नंतर मग राग येतो. लोकांचं कसं आहे मित्रांनो, जोपर्यंत आपण स्वतः हुशार होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये फायदा घेऊ, म्हणजे आपला फायदा होऊ शकत नाही. आतापर्यंत मी पण तेच केलं, याचं काम कर, त्याचं फुकटामध्ये काम कर, असं कर तसं कर. पण आता विषय सोडून द्यायचा. आपल्याला 1 रुपया कोणी तसा देत नाही, उसना देत नाही. आपल्यावरती काम पडल्याच्या नंतर आपल्याला कोणी ओळखत नाही. त्याच्यामुळं आपण आपल्या हिशोबानं वागायचं. मित्रांनो, सतर्क राहा. व्यवहार असो का काही असो. आता माझा बोकड जर मोठा झाला, भविष्य मोठा होणारच आहे, पण मी डायरेक्ट एका जणाला पण आपण बोकड देणार नाही देण्याचं कारण एकच सांगतो. आपण याच्यामध्ये 25,000 रुपये गुंतवणूक केलेली आहे. त्यावेळेस लोकांना हसू आलं. आपण ज्यावेळेस गुंतवणूक करून 2 महिन्याचा बोकड आला, त्यावेळेस लोक हसू लागले. आणि आता नंतर त्यांचं काम पडल्यानंतर ते गोड बोलणार, त्यावेळेस आपण ओळखायचं नाही. व्यवसाय करायचा तर काटेकोर पद्धतीने करायचा, कारण की आपली एवढी गुंतवणूक झाली, याचा आपला काहीतरी फायदा झाला पाहिजे. त्याच्यामुळं आपण याला डायरेक्ट 500 रुपये रेटनं लागवड करणार आहे. प्युअर बिटल बोकड आहे. आणि अशाच पाठी आपल्याला हा बोकड मोठा झाल्याच्या नंतर, आता याला कंप्लीट 3 महिने होतात 19 तारखेला. आज 16 तारीख आहे. अजून 3 दिवसांनी याला 3 महिने कंप्लीट होतात. अजून 5-6 महिने सांभाळा की हा बोकड आपला लागवडीच्या लागी होणार. त्यावेळेस आपल्याला परत चांगल्या पाहून बिटल पाठी आणायच्या, आणि बिटल वंशावळ आपल्या गोठ्यावरती तयार करायचं. आता त्याच्यामध्ये काही गावरान क्रॉस पण करणार आहेत आपण, आपल्या जे जवळचे आहेत आपल्याकडे स्वतःच्या, ते आपण क्रॉस करणार आहोत, आणि काही बिटल पण आणणार आहोत.
कारण की आपण हा बोकड घेतला कशामुळं की आपल्याला स्वतःच्या गोठ्यावरती हे वंशावळ तयार करायचं आहे, बिट्टल तयार करायचं आहे आणि त्याच्यामुळं आपण घेतलेलं आहे. आज लोक नाव ठेवतात, बरोबर आहे त्यांचं, पैसा जास्त दिसतोय, पण उद्या तेच लोक असं म्हणतात की उद्याच्याला लगेच आम्ही तुमच्याकडे शेळ्या घेऊन येणार आणि म्हणजे असं असतं लोकांची वागणूक. त्याच्यामुळं लोकांपासून सावध राहा. आपण आपला व्यवसाय कसा वाढवायचा त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. लोक कसं आहे माहिती आहे का, घर पडायला आल्याच्या नंतर विटा उखळायला उशीर लागू देत नाही, लगेच विटा काढून घेतात, उखळून लगेच मोकळं करतात पडायला आल्याच्या नंतर, बरं का. आणि जर घर चांगलं असलं तर त्याच्याकडे बघत सुद्धा नाही, असे लोक असतात. कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माणूस अडचणीत असल्यावर कोणी विचारत नाही तू अडचणीत आहे म्हणून, पण ज्यावेळेस तो माणूस चांगला सुखात असेल त्यावेळेस विचारतात काय चाललं तुमचं, काय नाही, असं तसं. नातेवाईकांचे पण फोन तुम्हाला कधी येतात, नातेवाईक आपण जर अडचणीत असलो तर नातेवाईक एक पण फोन करीत नाही, पण तुम्ही जर चांगल्या सुखामध्ये असाल तुम्हाला 17 वेळेस फोन येणार नातेवाईकाचे. आता आमच्यासारख्याला फोन कधी येतात, ज्यावेळेस कोणाचा नंबर घ्यायचा असला दुसऱ्या पाहुण्याचा की मग आम्हाला फोन करायचा, आहे का तुमच्याकडे नंबर द्या बरं, बाकीचा काही विषय नसतो. कारण त्यांना माहिती आहे हा पैसे मागायला आपल्याला. नाही नाही नाही, आपली परिस्थिती एवढी बिकट झाली पण आपण कोणत्याच नातेवाईकाला भीक मागितलेलं नाही. कारण की आपण सगळ्यांना ओळखून कोण कसं वागतं येतं. नातेवाईकात इकडं व्याजाना 5 रुपये शेकड्यानं पैसे वापरा, पण नातेवाईकाचे पैसे मागू नये. कारण की नातेवाईक उलट बोलायला उशीर लागू देत नाही, कारण ते उपकार काढायला उशीर लागू देत नाही. त्याच्यापेक्षा व्याजानं पैसे वापरलेले 3 रुपये 5 रुपये शेकड्यानं वापरलेले परवडतात, पण नातेवाईकाचे पैसे वापरलेले परवडत नाही. खरं सांगायचं म्हणजे खरी रिअल स्टोरी सांगतो तुम्हाला मी. नातेवाईकांचा पैसा वापरणं म्हणजे त्यांचा उपकार आयुष्यभर आपल्या डोक्यावरती घेऊन फिरणं असा विषय आहे तो. कारण ते कधी पण तुमच्यासमोर तुमच्या माघारी म्हणणार याला आम्ही इतके पैसे दिले होते, याला आम्ही इतके पैसे दिले होते, आयुष्यभर तुम्हाला टोमणं राहणार. त्याच्यामुळं कोणाचे उसने पैसे घ्या, नातेवाईकाचे नका घेऊ, बाकी कोणाचे घ्या, पण नातेवाईकाचे कधीच 5 रुपये शेकड्यानं 3 रुपये शेकड्यानं पैसे वापरा, पण नातेवाईकाचे कधीच वापरायला पाहिजे. खरं सांगतो रिअल, म्हणजे मी स्वतः जे वागतोय मी ते तुम्हाला सांगतोय. लोक खूप अवघड आहे लोकांचं, लोक उदाहरण देतात, त्याच्यामुळं नको. व्याज भरल्याला परवडतं, 1-2 वर्ष व्याज भरल्याला परवडतं, पण कोणाचे टोमणे बोलणे खाल्लेले चांगलं नाही. त्याच्यामुळं नको, आपलं जे आहे तेच. आणि आपल्याला भलेही कोणी नाव ठेवू, शेळी पालनामध्ये नाव ठेवू, बोकड कसा आणला त्याच्यामध्ये नाव ठेवू, आपल्याला काहीही फरक पडत नाही. आपल्या मनाला जे वाटन ते करायचं. माझा तत्व असं आहे, मला जे पटन ते मी करतो. मला कोणी सांगितलेलं मला काही फरक पडत नाही, मला नाव ठेवलेला फरक पडत नाही, मला कोणी काही म्हणलेलं फरक पडत नाही. मी माझ्या हिशोबानं जसं वागायचं तसं वागतो. बाकी काय म्हणायचं तर म्हणू द्या, काही विषय नाही. तर तुमचं काय मत आहे या विषयावर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.